स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आज ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं तिरंगा मॅरेथॉन, बाईक आणि सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती। महापालिका मुख्यालयातून आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या सर्व रॅलींना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, उपायुक्त अनघा कदम, रीमा देवरुखकर यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या 5 किलोमीटर, 3 किलोमीटरच्या तिरंगा रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महापालिका मुख्यालय येथून सुरू झालेली 5 किलोमीटर स्पर्धा नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, कॅडबरी जंक्शन, सत्कार रेसिडेन्सी, वर्तकनगर सिग्नल, MRR हॉस्पिटल येथून पुन्हा त्याच मार्गे महापालिका भवन येथे समाप्त झाली। तर 3 किलोमीटरची स्पर्धा महापालिका मुख्यालय येथून सुरू होऊन नितीन कंपनी जंक्शन, सर्व्हिस रोड, वाहतूक शाखा कार्यालय, विठ्ठल सायन्ना मंदिर, हरिनिवास सर्कल, आराधना टॉकीज, अरकुमार वैद्य चौक येथून महापालिका भवन येथे समाप्त झाली। या सायकल रॅलीत आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे 7 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंतचे सायकलप्रेमीही सहभागी झाले होते। तर बाईक रॅलीतही मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते। सर्व सहभागी सायकलपटू आणि बाईकस्वार यांना सहभागाची पदकं देऊन यावेळी गौरवण्यात आलं। राईट फॉर कॉज ॲथलेटिक्स असोसिएशन, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या सहकार्यानं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉनमधील विजयी धावपटूंना अनुक्रमे 5,000, 4,000, 3,000 अशी रोख पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं। पारितोषिक वितरण सोहळा उपायुक्त अनघा कदम, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या उपस्थितीत पार पडला। हर घर तिरंगा दौड काय सांगा सर? घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने या ठिकाणी सायकल रॅली, बाईक रॅली आणि रॅली, मॅरेथॉन अशा प्रकारचं आयोजित केलंय। आणि ठाणेकरांना हे खरं म्हणजे नवीन नाही, कारण गेली 30 वर्षा मॅरेथॉन या ठिकाणी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने होत असते आणि हजारो खेळाडू जे आहेत, विद्यार्थी आहेत, सगळेच त्याच्यामध्ये भाग घेतात। पण ही अभिनव आहे रॅली, कारण की सायकल रॅली पण आहे, बाईक रॅली पण आहे आणि मिनी मॅरेथॉन सुद्धा आहे। या निमित्ताने शेवटी ठाणे शहर हे केवळ सांस्कृतिक नाही, ते हे खेळाडूंचं पण शहर आहे आणि या ठिकाणावर प्रत्येक खेळाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पण पोहोचलेले आहेत। त्यामुळे या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन देण्याचं काम पुढच्या काळामध्ये देखील महापालिका असेल किंवा आमच्या विविध संस्था, NGO आहेत स्पोर्ट्सच्या संबंधातल्या, त्यांच्या माध्यमातून आम्ही देत राहणार। साहेब, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। मी आज स्वतंत्रता दिवस आहे आणि या स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देत असताना हा देश अखंड ठेवण्याकरता, हा देश विकासाकडे नेण्याकरता आणि अभिनव भारत ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्याकरता आपण सगळेजण संकल्प करूया, एकजुटीने या देशाला अभिनव भारताकडे या देशाची वाटचाल करू। सब मिलके आज
78वा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशमन दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहण सोहळ्यास माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रतिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कारानं पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये शिल्पा पलांडे, लक्ष्मण मांढरे, कविता पाटील, सावित्री शहा, संदीप लवांदे, मरुबाई उबाळे, पद्माकर पाटील, शेखर मोरे, संजय म्हात्रे, उषा ढाकणे या गुणवंत कामगारांचा समावेश आहे. यावेळी उपायुक्त तुषार पवार आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदेही उपस्थित होत्या. यावेळी पालिका आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच स्वच्छ, आरोग्यदायी, सुंदर असं हे स्वातंत्र्य ठरो अशी अपेक्षाही व्यक्त केली. ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचंही आयुक्त राव यांनी सांगितलं. ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील नरेंद्र बळाळ सभागृहातील राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना तसंच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी तिरंगा स्वाक्षरीही केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त GG गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके उपस्थित होते. घरोघरी तिरंगा या अभियानाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या वतीनं 9 ऑगस्टपासून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या तिरंगा यात्रा, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा स्वाक्षरी आदी उपक्रमांचाही समावेश होता. ठाणे शहरचे सर्व नागरिकांचं सर्वात अगोदर भारतीय स्वातंत्र्य दिवस याचे उपलक्ष्यामध्ये मी हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुंदर असा ठरो. आज आपण हा कार्यक्रम ठाणे कॉर्पोरेशनमध्ये साजरा केला आहे. त्याच्या सोबतच आपण आपले जे स्वच्छता कर्मचारी आहे, जे अहोरात्र ठाणे सिटीला स्वच्छ ठेवण्यासाठी, ठाणे सिटीमध्ये होऊ घातलेला जे बदल आहे तो घडवण्यासाठी जे मेहनत घेतात, कष्ट घेतात, त्यांचा आपण सत्कार केला आहे. आणि हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हे अभियान 13, 14 आणि 15 म्हणजे आजपर्यंत सुरू आहे आणि त्याच निमित्तानं बनला पाहिजे. ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपानं मिळाली आहे. चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाला याचं समाधान आपल्याला या लोकार्पण सोहळ्यामुळे मिळाले असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतन वास्तूचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिलीप बेतकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, सुखदा मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, उपायुक्त उमेश बिरारी, मनीष जोशी, GG गोदेपुरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना निथिल, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या इमारतीचं काम संरचनात्मक दुरुस्ती करून पूर्ण झाले. सर्व सोयींनी युक्त असं वातानुकूलित प्रसूतीगृह आणि डायलिसिस केंद्र नागरिकांसाठी खुलं झालं आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
प्रसूतिगृहाची वास्तू अतिशय सुंदर तयार करण्यात आली आहे. व्यवस्थाही अद्ययावत दिल्या आहेत. त्यांची काळजी घेणं आणि नीट वापरणं यांची जबाबदारी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची आहे. आपण कधीही अचानक भेट देऊ तेव्हा हे प्रसूतिगृह आपल्याला याच स्थितीत दिसलं पाहिजे अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. श्रीनगरमधील मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयासाठी नवीन इमारत घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथेही रुग्णखाटा वाढणार आहेत. याचा लाभ नागरिकांना होणार आहे. हॉस्पिटलच्या बिलाची नागरिकांनी चिंता करायची नाही, ती काळजी सरकार घेत आहे. महात्मा फुले योजनेत राज्याच्या सर्व नागरिकांना पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शिवसेना जिल्हा शाखा ठाणे येथे काल रात्री 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या विशेष प्रसंगी शिवसेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीनं भारावलेलं होतं. या ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार नरेश मस्के, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसैनिकांनी आपल्या नेतृत्वाप्रती आदर व्यक्त केला आणि शिवसेनेच्या भविष्यातील कार्याबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना उद्देशून भाषण केलं. त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि राज्याच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट राहण्याचं आवाहन केलं. यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी करून कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. शिवसेनेच्या ठाण्यातील या कार्यक्रमामुळे पक्षाचं संघटन आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.